माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे। मराठा समाजाला आणि सर्व समाजाला न्यायिक भूमिका ही आमच्या राज्य सरकारची स्पष्ट भूमिका आहे। मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यामध्ये सर्व मंत्रिमंडळ माझ्यासहित हे समाजाबरोबर राहील। यापुढेही काही आक्षेप असतील तर त्यामधल्या सगळ्या आक्षेपांना दूर करून न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेने आम्ही सगळे काम करू। रवींद्र दंगेकर यांनी भाजपवर टीका केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेमुळे सत्ता आलेली आहे, त्यामुळे कुरघोडी करू नये, शत्रूंना संपवण्यापेक्षा भाजप मित्रांना संपवण्यामध्ये पुढे आहे। मला वाटतं या सगळ्या विषयावर मी प्रतिक्रिया देणं संयुक्तिक पण नाही, योग्यही नाही, कारण महायुती आमची मजबूत आहे। आम्ही एकत्रित काम करतोय। देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकारमध्ये एकनाथ शिंदेजींचं नेतृत्व, सुनेत्राताईंचं नेतृत्व, या सगळ्याबरोबर आम्ही एकत्रित सरकार चालवतोय आणि म्हणून मला असं वाटतं याच्यामध्ये विघ्न भूमिकांचं स्थान नाही। मुंबईकरांचा पैसा चुकीच्या ठिकाणी वापरला जातो अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे। महापौरांवर देखील त्यांनी टीका केली। त्यांना माझं सरळ सांगणं आहे, आदित्य ठाकरे पहिलं अपने गिरेबान में झाको। तुमच्या मातोश्रीच्या आजूबाजूला MMRDAच्या पुलाखाली ज्या काही विकास कामांना आणि सुशोभीकरणाला तुम्ही पैसा दिलात तो कुठून आला होता? त्या सुशोभीकरणाचा हिशोब काय? आणि त्यामुळे असे 100 प्रश्न आमचे त्यांच्याकडे आहेत। आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका त्यांच्या हातातून गेली, जनतेने घालवली, या दुःखामध्ये ते काही बरगळायला लागले आहेत, असंच त्यांचं चित्र आहे। मुंबई मैदानं ढापून भाजपच्या आमदारांना देण्याचं धोरण भाजप राबवतं असं आदित्य ठाकरे म्हणतात। आदित्य ठाकरे यांना शिकवणीची गरज आहे। नागरिकशास्त्र, नगररचना ह्या सगळ्या विषयामध्ये शिकवणी आदित्य ठाकरे यांनी घ्यावी। मोकळे भूखंड किंवा खेळाचे भूखंड देणं वेगळं, घशात घालणं वेगळं, विकसित करणं वेगळं आणि सुविधा निर्माण करणं वेगळं। भारतीय जनता पार्टी मोकळे भूखंड, खेळाची मैदानं विकसित करून सुविधा निर्माण करते आणि आदित्य ठाकरेजींच्या काळामध्ये मोकळे भूखंड आणि खेळाची मैदानं हे खाजगी संस्थांच्या घशात घालण्याचे प्रयत्न होते। या दोन्हीमधला फरक आदित्य ठाकरे यांना कळत नसल्यामुळे त्यांना शिकवणीची गरज आहे असं माझं म्हणणं आहे। अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गुंडा आहेत असं संजय राऊत म्हणाले। संजय राऊत बालबुद्धीचे आहेत आणि त्यामुळे बालबुद्धीच्या लोकांवर प्रतिक्रिया देण्याची आम्हाला गरज वाटत नाही। अमित शहांवर आरोप, चर्चा किंवा प्रश्न उपस्थित करण्याआधी संजय राऊत यांनी आरशासमोर उभं राहावं आणि त्या आरशामध्ये त्यांना उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना घरात बसून सरकार चालवायचे, जनतेला भेटत नव्हते, लोकांशी बोलत नव्हते, आलेल्या निवेदनांवर प्रतिक्रिया लिहित नव्हते, मंत्रिमंडळाच्या सदस्यांना सहभागी करत नव्हते, त्यांना काय म्हणणार, त्यांना काय शब्दावली वापरणार, हे आरशासमोर उभं राहून संजय राऊत यांनी पहिलं सांगावं। मुंबईतील मोकळ्या जागा असतील किंवा राज्यातले इतर विषय असतील यावर आदित्य ठाकरेंनी मोर्चा काढणार आहे। सर्वसामान्य जनतेला त्यांनी मोर्चा देण्याचं आवाहन केलं आहे। कोणताही झेंडा या मोर्चामध्ये नसणार। कोणीही मुंबईकर यांच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत। मुंबईच्या पुनर्विकास आणि संपूर्ण विकासाचं चित्र हे महायुती, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदेजी आणि सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वात स्पष्ट दिसते। मुंबईत कधी नाही एवढी विकासाची कामं आणि मुंबईकर जनतेला आवश्यक असलेल्या भूमिका ऐकून घेऊन त्यावर काम करण्याची आमची भूमिका आहे। त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मोर्चा काढावा की न काढावा त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांचा मोर्चा मातोश्री 1 ते मातोश्री 2 इतकाच निघेल आणि त्याच्यामध्ये घरातले, कुटुंबातले, माझे कुटुंब, माझे सदस्य एवढेच लोक सहभागी होतील। जेनजीबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हटले त्यांना धमकावलं जातंय। जेनजीबद्दलचे बॅनर हे कोणी लावलेले आहेत? लावलेल्या बॅनरवर करण्याचा आक्षेप असण्याचं काय कारण आहे? नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम अशा बॅनरला आदित्य ठाकरे यांचा विरोध का? आदित्य ठाकरे यांचा विरोध राष्ट्र प्रथम या भूमिकेशी काय? आणि जर तो असेल, त्या बॅनरवर लिहिलेला मजकूर अशी असेल तर राष्ट्र प्रथम नको अशी त्यांची भूमिका आहे का हे त्यांनी सांगावं। मनोज जरांगे पाटील सरकारकडून डबल गेम आहे तो खेळला जातो, जी प्रमाणपत्र दिली जातात, कुठलाही डबल गेम सरकार करून खेळला जाणार नाही। न्यायिक काम आणि न्यायिक गेम हेच आम्ही समाजाला त्या ठिकाणी सेवारूपी काम करून देऊ। माजी आमदार राष्ट्रवादीचे अमोल मिटकर यांनी ट्विट केलेलं आहे। असं म्हटले की अर्थ खात्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं होतं की
दिलेलं आश्वासन पूर्ण करावं आणि हे खातं पुन्हा राष्ट्रवादीला द्यावं, कारण याबद्दलची भूमिका निर्णय हा माननीय मुख्यमंत्री महोदयच सांगू शकतील, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही. शेतकऱ्यांना बियाणं आहेत ती दिली जातात, शेतकऱ्यांना बियाणं दिली जातात, मात्र ही बियाणं कुठेतरी बोगस निघाली होती, त्यामुळे दुबार पेरणी आहेत, मात्र त्या शेतकऱ्यांकडून समाधानकारक आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसमोर या विषयावर चर्चा झाली. माननीय मुख्यमंत्री कृषी मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्याबद्दलचे निर्देश दिले. योग्य त्या कारवाया, शेतकऱ्यांना पूर्ण ती मदत आणि या सगळ्यातून अडीअडचणीतून माझा शेतकरी बाहेर निघाला पाहिजे याबद्दलची भूमिका सरकारची आहे. सर, आदित्य ठाकरे ने एक बार फिर से जो है मेयर्स बंगलों को लेकर सवाल कई खड़े किए, इसके साथ ही मोर्चा निकालने वाले हैं मुंबई की जगह। आदित्य ठाकरे जी को सीधा सवाल है, पहले अपने गिरबान में झांको। ये हमारे ऊपर प्रश्न उठाने की और प्रश्न पूछने की उनके पास मॉरल अथॉरिटी ही नहीं है। मैं उनको पूछना चाहता हूँ, अपने बंगले के नज़दीक, मातोश्री के नज़दीक जो MMRDA का ब्रिज बना, उसके नीचे जो ब्यूटिफिकेशन हुआ, वो पैसा कहाँ से आया, कितना खर्चा हुआ, कॉन्ट्रैक्टर कौन था, आपका उनका संबंध क्या था, इसका जवाब वो पहले दे और फिर सवाल उठाए। जहाँ तक ओपन स्पेसेस या प्लेग्राउंड की बात है, उनको ट्यूशन की ज़रूरत है। आदित्य ठाकरे जी ट्यूशन करे, ये मेरा उनको कहना है, क्योंकि दो अलग भूमिका होती है। किसी व्यक्ति को भूखंड या प्लॉट देना या किसी को भेंट देना, ये अलग बात, और उसी प्लॉट पर सुविधाएं निर्माण करना या विकास करना, ये दूसरी बात। भारतीय जनता पार्टी मुंबई वासियों के लिए सुविधा और विकास की राजनीति कर रही है। आदित्य ठाकरे जी की सरकार थी तब वो बिल्डरों को और संस्थाओं को प्लॉट दे रहे थे, और ये दोनों भूमिकाएं अलग है, इसके लिए उनको ट्यूशन की जरूरत है। से कहा कि पहले एक टेंडर निकाला जाता है, फिर उस टेंडर को रद्द किया जाता है, फिर महंगी गाड़ियों की चर्चा होती है। इन सारी चीज़ों को कहीं न कहीं बीजेपी को भ्रष्टाचार के तौर पर आदित्य ठाकरे कर रहे हैं। वो बचकानी बातें कर रहे हैं। मुंबई के विकास के लिए काम करना ये हमारा कर्तव्य है, और उस बात में उनके सुझाव है तो स्वागत है, और उनकी आलोचना अगर तथ्यहीन है तो उसके बारे में प्रतिक्रिया देने की जरूरत नहीं। सांसद संजय राउत ने जो है पीएम मोदी और गृह मंत्री अमित शाह को मुद्दा कहा है, क्या कहना चाहिए? संजय राउत बाल बुद्धि है और उनकी बुद्धि भ्रम भी हुआ है, और इसके लिए मैं उनकी बातों का इतना ही जवाब दूंगा कि वो आईने के सामने खड़े हो जाए। संजय राउत अगर आईने के सामने खड़े हो जाए तो जो उनको दिखाई देगा कि उनके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जब मुख्यमंत्री थे तब किसी को मिलते नहीं थे, घर के अंदर बैठ के सरकार चलाने का प्रयास करते थे, मंत्रिमंडल के लोगों से बातचीत नहीं करते थे, आने वाले डेलीगेशन को समय नहीं देते थे, आने वाले पत्र पर कोई भी रिमार्क नहीं लिखते थे। ये सच्चाई आईने के सामने खड़े होकर संजय राउत को दिखेगी, और इसके लिए उनके इस बयान को मैं बाल बुद्धि कहता हूँ। सेंटर जो है डिलिमिटेशन बिल जो है वुमेन्स कोटा के लिए लाने वाली है, क्या मुझे इसके बारे में जानकारी नहीं। जेनजी से मुलाकात संचालक कर रहे हैं, कैसे, क्योंकि इस समय जेनजी काफी की रोल में हर जगह। देखिए, इसका स्वागत ही होना चाहिए, और जेनजी भी उसका स्वागत कर रही है, और मोहन जी भी आनंदपूर्वक उनसे बात कर रहे हैं। तो जेनजी अपने बातों को बताने और सुनने दोनों में भी उनका लगाव और प्रेम है। वही बात हमको मोहन जी और जेनजी के चर्चा में दिखाई देगा।